नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत और मैं हूं आपके साथ ज्योति श्रीवास्तव। पारनेर तालुका के धोकेश्वर तकली में फॉरेस्ट डिपार्टमेंट के अधिकारियों पर गंभीर आरोप सामने आए हैं। दावा किया जा रहा है कि सचिन माधे को लकड़ी की गाड़ी ले जाते समय उनके सिर पर पत्थर मारकर जान से मारने की कोशिश की गई। इस घटना के विरोध में अहिल्यानगर जिले के सभी संगठनों ने डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस के सामने सांकेतिक भूख हड़ताल की। संगठनकारों ने फॉरेस्ट डिपार्टमेंट के अधिकारी किशोर गंगुडे और 7-8 अन्य लोगों के खिलाफ एनिमल एट्रोसिटी एक्ट और धारा 109 के तहत केस दर्ज करने की मांग की। भूख हड़ताल के दौरान महाराष्ट्र जन आक्रोश मेंढपाल के फाउंडर प्रेसिडेंट सखाराम अन्ना सराक, डिस्ट्रिक्ट बीजेपी सेक्रेटरी रघुनाथ अंबेडकर, चांदने, रोडे साहिब और आदिवासी समुदाय के लोग बड़ी संख्या में मौजूद थे। डिस्ट्रिक्ट कलेक्टर ने आश्वासन दिया कि संबंधित फॉरेस्ट अधिकारी के खिलाफ कार्यवाही के लिए छोटे एसपी से पूछताछ कर केस दर्ज किया जाएगा। संगठनों ने चेतावनी दी कि अगर 8 दिनों के भीतर कार्यवाही नहीं होती है तो वे पुलिस सुप्रिंटेंडेंट पुलिस के सामने और बड़ी भूख हड़ताल करेंगे। ये मामला महाराष्ट्र में चर्चा का विषय बन गया है और लोगों की नजरें अब पुलिस और प्रशासन की त्वरित कार्यवाही पर टिकी हैं। आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणा बसण्याचं कारण म्हणजे टाकळी ढोकेश्वर येथील आदिवासी समाजाचा मुलगा सचिन देवराममध्ये यास तो जंगलामधून उपजीविका भागवण्यासाठी काहीतरी लाकडं घेऊन चालला होता, परंतु ते लाकडं नेत असताना तेथील ते वनपाल अधिकारी किशोर गांगर्डे यांनी त्यास अडवून लाकडं का घेऊन चालला, तर लाकडं न्यायचे असले तू आम्हाला पैसे दे अशी त्याला मागणी केली, परंतु त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे तो पैसे देण्यास असमर्थ ठरल्यामुळे त्यांनी व त्यांचे साथीदार मिळून त्या सचिनमध्ये यास अमानुष अशी मारहाण केलेली आहे। त्यामध्ये त्याला जबरदस्त मार लागला असून त्याचे चेहऱ्यावरील हाडं फ्रॅक्चर झालेली आहे। त्यानंतर त्याच्या मेंदूलाही खूप अशी गंभीर अशी इजा झालेली आहे। त्या अनुषंगाने त्याला त्या ठिकाणी सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं असता त्याला नगरमध्ये प्रेफर केलेलं आहे। नगरमध्ये त्याच्या आज मेंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी आज त्याची तपासणी चालू आहे किंवा त्याच्यावर करण्याचं त्यांनी आयोजन केलेलं आहे। तरी अशी गंभीर मारहाण करणाऱ्याला ताबडतोब त्यांच्यावर 307 प्रमाणे गुन्हा दाखल करून तसेच ॲट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी आज आम्ही दलित महासंघाच्या वतीने आणि त्या गावचे सरपंच आणि ते कुटुंबियाच्या वतीने आज एस पी साहेबांना भेटून निवेदन देणार आहोत। 2025 रोजी सुमारे 3च्या सुमारास वडगाव सावताळ ढोकेश्वर या मार्गावरून श्री सचिनमध्ये हे लाकडाची वाहतूक करत होते। त्या तात्काळ त्या ठिकाणी असणारे वनाधिकारी गांगर्डे व इतर त्यांचे सहकारी यांनी त्या मुलाकडे पैशाची मागणी करून तुला आम्ही सोडून देतो, परंतु संबंधित हा आदिवासी समाजाचा इसम असल्यामुळं तो काही पैसे देऊ शकला नाही। त्याचा राग मनामध्ये धरून वनक्षेत्र अधिकारी यांनी त्याच्या अमानुष मारहाण केली आणि संबंधित हे जर अधिकारी आहेत तर यांना प्रशासकीय कारवाई करण्याचे अधिकार आहेत, परंतु मारहाण करण्याचा कुठलाही अधिकार त्या संबंधित अधिकाऱ्याला नाही आहे। त्यामुळं यांनी कर्तव्यात कसूर करून आणि पदाचा दुरुपयोग करून एक आदिवासी समाजावर बेधडक मारहाण केली। याच्याबाबत जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आज उपोषण केलं होतं। त्या उपोषणाचं दखल घेऊन साहेबांनी पोलीस अधीक्षक साहेब यांना आदेश केले आहेत की संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित तक्रारीवर संबंधित असणारे जे कर्मचारी अधिकारी यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात यावे व भादवी कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत। जर पोलीस अधीक्षक साहेब यांनी जर संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल तात्काळ केले नाही तर यापुढे अनेक संघटना एकत्र येऊन आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेधडक आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन केले जाईल। धन्यवाद। जन जनाक्रोश सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेचा प्रदेश कार्याध्यक्ष या नात्याने मी महाराष्ट्रावर माननीय भाऊसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आमची संघटना महाराष्ट्रावर काम करत आहे। आज या ठिकाणी आमच्या पारनेर तालुक्यातील सचिनमध्ये एक गरीब आणि ठाकर समाजाचा माणूस होता। तो जंगलामध्ये काहीतरी लाकडं घ्यायला गेला असेल किंवा ते त्याला माहिती, तर सर्व वन विभागाचे अनिल रहाणे, वन परिक्षेत्र अधिकारी किशोर गांगर्डे वनपाल, सचिन गांगर्डे वनपाल,
मुंडे अशा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला गाठून त्याच्याकडे काही पैशाची मागणी केली आहे असे फिर्यादी व पीडित सचिन यांनी सांगितले आहे. आज तो विखे पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये मृत्यूची अखेरची घटना मोजत आहे. त्याचा आता 3 वाजता मेंदूचं ऑपरेशन आहे. ठीक आहे, तो तुमच्या दृष्टीने गुन्हेगार असेल, पण त्याला मारण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. याचं उत्तर उपवन संरक्षक अहिल्यानगरचे श्री धर्मवीर सालुटे साहेबांनी आणि मुख्य वन संरक्षक मल्लिकार्जुन साहेब यांनी द्यावं. अन्यथा पुढील आंदोलन आम्ही तीव्र करणार आहोत. कारण या देशामध्ये सुव्यवस्था आहे की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज आपल्या देशाचे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाचे आहेत. त्यांनी इकडे लक्ष केंद्रित करावं. तसेच आमच्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या गरीब लोकांना न्याय मिळण्याकरता प्रयत्न करावेत असे मी सर्व संघटनेच्या वतीने विनंती करत आहे. आज या ठिकाणी दलित महासंघाचे संजय चांदणे जिल्हाध्यक्ष, अन्याय अत्याचार निर्मूलन संघटनेचे अध्यक्ष अरुणराव रोडे पाटील तसेच सरपंच हे सर्वच येथे उपस्थित आहेत. तर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर उग्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा आम्ही सर्वांच्या वतीने जाहीर इशारा देत आहोत. नमस्कार, मी सखाराम सरपंच नांदगाव. माझ्या नांदगाव गावामध्ये जे मध्ये कुटुंब या ठिकाणी राहते ठाकरे समाजाचं, त्या आदिवासी कुटुंबातील सचिन मध्ये हा मुलगा काकड डोकेश्वर या ठिकाणी वडगाव सावताळ वन विभागाच्या हद्दीतून याची लाकडाची वाहतूक करत असताना त्या ठिकाणी त्याला त्या वन अधिकाऱ्यांनी पकडलं आणि पैशाची मागणी केली. परंतु त्याच्याकडे पैसे नसले कारण त्याला त्या ठिकाणी अगदी खूप मोठ्या प्रमाणात खोल जखमवल्या पद्धतीनं त्याला मारहाण करण्यात आली आणि मारहाण होत असताना त्याच्या जबड्याला फ्रॅक्चर गेलं आहे, मेंदूलाही मार लागलेला आहे. म्हणजे या ठिकाणी त्याला मारून टाकण्याचाच त्यांचा प्लॅन होता की काही हे या ठिकाणी आम्हाला समजत नाही आहे. अशा परिस्थितीत स्वतःचा जीव वाचून त्या ठिकाणी तो मुलगा त्या ठिकाणून पळाला असता, परंतु या वन अधिकाऱ्याचा पाठला करून त्याला धरून त्या ठिकाणी त्याच्या अवघड जागेवरती लाथांनी बुक्याने त्या ठिकाणी मार दिलेला आहे. आणि त्यामुळं ठीक आहे, त्याची चूक असेल नसेल हा उद्या तपासा मुद्दा आहे किंवा न्यायालयीन मुद्दा आहे, परंतु या ठिकाणी त्याला जनावरासारखं मारहाण करण्यात आलेले आहे. म्हणजे मुळातच तो आदिवासी समाजाचा, जर आपण आदिवासी समाजाचा जर इतिहास बघितला, जो मुळापासून सुरुवातीपासूनच म्हणजे आदिवासूनच तो जंगलात राहणारा जो समाज आहे त्याला आदिवासी म्हटलं जातं, की ज्याची उपजीविका साधन जंगल आहे. आणि या जंगलामध्ये जर आदिवासी वरती अशी या पद्धतीनं जर मारहाण होऊन या ठिकाणी जर त्यांना त्रास दिला जात असेल तर या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही अशी परिस्थिती या ठिकाणी सर्वसामान्यांच्या मनामध्ये या ठिकाणी तयार झालेली आहे. या ठिकाणी आमची एकच मागणी आहे, ज्या वनपालका, ज्या वन अधिकारी, वन कर्मचाऱ्यांनी या मुलाला मारलेलं आहे यांच्यावरती ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसेच या ठिकाणी त्याला जो मार लागलेला आहे त्याची परिस्थिती पाहता, या ठिकाणी डॉक्टरचे रिपोर्ट पाहता, मेडिकल रिपोर्ट पाहता यांच्यावरती कलम 307 अन्वये गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मागणीसाठी आज या कुटुंबाच्या वतीनं अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलेलं होतं आणि त्याचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे. आणि पुढील कार्यवाही या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथजी घारगे साहेब नक्कीच करतील आणि या समाजाला न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा या ठिकाणी आज आम्ही करतो. महाराष्ट्र से सीनू संवाददाता राव साहेब वरपे की रिपोर्ट। वहीं महाराष्ट्र के पारनेर तालुका में फॉरेस्ट अधिकारी पर हमले के इस मामले पर अब प्रशासन और पुलिस की त्वरित कार्यवाही पर सबकी नजरें टिकी हैं। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।